मोठी ब्रेकिंग बातमी पाहूया। राहुल गांधींविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। दुहेरी नागरिकत्वाशी संबंधित प्रकरणामध्ये कोर्टाने हे आदेश दिलेले आहेत। अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे। राहुल गांधींविरोधामध्ये गुन्हा दाखल करा असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। प्रशांत, काय हे नेमकं प्रकरण आणि कोर्टाने काय नेमके आदेश दिलेले आहेत, कशा प्रकारे त्याची अंमलबजावणी होणार? लखनौ खंडपीठाच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक मोठा आदेश दिलेला आहे। त्यामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये FIR दाखल करण्याचा आदेश दिलेला आहे। राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये दुहेरी नागरिकत्व प्रकरणात FIR दाखल करण्याचे आदेश दिलेले आहे। या संदर्भात केंद्र सरकारने सादर केलेल्या नोंदीचा आढावा घ्यायला न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे। यापूर्वी याचिकाकर्त्यांनी जी मागणी केली होती की राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटन आणि भारत अशा दोन देशांचं नागरिकत्व आहे आणि त्यामुळे या संदर्भात त्यांनी याचिका दाखल केली होती। ही याचिका फेटाळण्यात आली। त्यानंतर ती याचिके उच्च न्यायालयात देखील दाखल करण्यात आली। त्याच्या आधारावरती गृहमंत्रालयाने सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारावरती आणि न्यायालयाने या संदर्भात अभ्यास केला आणि अभ्यासाच्या आधारावरती लखनौ खंडपीठाच्या अलाहाबाद कोर्टाने राहुल गांधी यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे निर्देश दिले। यावर आता राहुल गांधीच्या वतीनं काय भूमिका जाहीर केली जाते किंवा कशा पद्धतीनं याचं उत्तर दिलं जातं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच याबाबत आता राहुल गांधींकडून काय उत्तर येतं ते पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। नारी शक्ती वंदन अधिनियमानुसार सध्या संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपली भूमिका मांडली। सध्याचं विधेयक महिलांना सक्षम करणारं विधेयक नसल्याचा दावा त्यांनी केला। तसंच मोदी सरकार घाबरलेलं आहे, त्यामुळे सत्तेत टिकून राहण्यासाठी ते दक्षिणेतील राज्यांसोबत भेदभाव करत असल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी राहुल गांधींनी केला। सरकारच्या यामागचा हेतूही सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला। त्याचबरोबर त्यांनी सभागृहामध्ये सांगितलेल्या जादूगाराच्या कथेवरून सभागृहामध्ये मोठं रणकंदन झालं। राहुल गांधींच्या आरोपांवर अमित शहा संध्याकाळी 6 वाजता उत्तर देणार आहेत। Once a famous magician who came to do a magic show, and a lot of children went to that show. 300-400 children. I was there, my sister was also there, she's smiling. 300-400 people went to see that show. Fantastic magic show. राहुल जी, आप जादू पूरा उसकी जगह आप बिल पे बोल लो। अच्छा जादू। सर मैं पेंटिंग बना रहा हूँ सर मैं आपको समझाता हूँ सर। मैं चित्र बनाता हूँ सर, मैं आर्टिस्ट हूँ। There is a central truth in India's history, in India's past and present. And I have become more and more and more aware of this truth. And that is the brutal, cruel, unforgiving treatment of the OBC community, of the Dalit community, and other communities, minorities and women. And this is a historical fact. You are telling the South Indian states, you are telling the northeastern states, you are telling small states in India that in order for the BJP to remain in power, we are going to take away representation from you. This is nothing short of an anti-national act. This is what you are doing. दरम्यान हे सरकार फक्त निवडणुकांचा विचार करतं। महिलांना आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे, पण डिलिमिटेशन करण्याला आमचा विरोध आहे, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। मेरा एक ही कहना है, महिलाओं को आरक्षण मिलना चाहिए, ये विधेयक होना चाहिए। आमची स्पष्ट आणि ठोस भूमिका आहे की या जे आता परिस्थिती आहे याच्यामध्ये महिलांना 33% आरक्षण मिळालं पाहिजे, पण तुम्ही डिलिमिटेशन त्याच्यामध्ये करून कायदे करून
22वा कलम ज्याच्यामध्ये जनगणना होणं याच्यावर 1972 मध्ये चर्चा झाली, 1973 मध्ये धन्यवाद. चर्चा झाली, 2002 रुची मध्ये चर्चा वीराजी. झाली. त्यानुसार करणं धन्यवाद. आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही संविधानावर हल्ला होऊ दिला नाही. दरम्यान केंद्र सरकारच्या डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण धोरणांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत कडक शब्दात टीका केली आहे. भाजप सत्तेच्या हव्यासापोटी देशाच्या संघराज्य रचनेशी आणि लोकशाहीशी खेळत असल्याचा आरोप त्यांनी पत्राच्या माध्यमातून केला आहे. यामुळे देशाचे तुकडे पाडण्याची भीती आहे असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं. डिलिमिटेशनवरून पत्राच्या माध्यमातून केंद्रावर त्यांनी घणाघात केलेला. त्याचबरोबर मनसेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला आहे. नाही हे समजून घ्यावं, मुळात महाराष्ट्राला महिला आरक्षण इत्यादी बाहेरच्यांनी शिकवू पण नये, कारण याच राज्यानं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना आरक्षण आणलंय. आमचा विरोध हा लोकसंख्येनुसार लोकसभा मतदारसंघाच्या होणाऱ्या पुनर्रचनेला आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं.